नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। नवरात्री आता जवळ आलेली आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासासाठी एक स्पेशल रेसिपी, ती म्हणजे उपवासाची खीर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला बघूयात मी काय काय साहित्य घेतलं आहे खीर बनवण्यासाठी। इथे घेतला आहे मी भिजवलेला साबुदाणा, थोडासा साबुदाणा मी ॲड करणार आहे खीरीमध्ये। नंतर इथे घेतले तूप, नंतर आपण ॲड करणार आहोत मखाने। हे मखाने आपल्याला तुपावर चांगले भाजून घ्यायचे आहेत। मखाण्यांचीच खीर आहे, खूपच छान लागते आणि एकदम रबडीसारखी बनते, नक्की ट्राय करून बघा। इथे घेतलं आहे मी दूध आणि ॲड करणार आहे साखर। तुम्ही गूळ पावडरसुद्धा ॲड करू शकता किंवा जर फिटनेस फ्रीक असाल तर तुम्ही ह्याच्यात खजुराची पेस्ट ॲड करू शकता। शुगर फ्री खीर बनेल ती। आणि काही ड्राय फ्रूट्स, मनुके, काजू आणि बदामाचे तुकडे आणि थोडी वेलची पावडर। तर चला पाहूयात फ्रेंड्स कशी बनवायची आपली ही मखाण्यांची स्पेशल उपवास खीर। तो फ्रेंड्स इथे मी पॅन गरम करून घेतले, तूप ॲड केले आणि आता मखाने टाकलेले छान खरपूस भाजून घेणार आहेत, म्हणजे खमंग भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत। त्याच्यामुळे त्याची चव आणखीन वाढते आणि छान भाजल्यानंतर हाताने दाबून बघायचं आहे कुरकुरीत झालं की नाही। आणि त्याच्यानंतर आपण आता त्याला मिक्सरला लावून घेणार आहोत। जास्त बारीक वाटायचं नाही आहे, थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता पुन्हा मी पॅन ठेवलं, त्याच्यात 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि जे आपण दूध घेतलेलं आहे ते डायरेक्टली त्या पॅनमध्ये आपण टाकून घेणार आहोत। सगळं दूध मी टाकलेलं आहे। तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी पाहिजे खिरीची, घट्ट किंवा पातळ, त्याप्रमाणे तुम्ही दूध ॲड करू शकता। सो आता दूध थोडंसं हलकीशी उकळी फुटत आलेली आहे, सो मी त्याच्यात ॲड करणार आहे भिजवलेला थोडासा साबुदाणा। ह्याच्यामुळे सुद्धा खीर खूप छान लागते। सो आता साबुदाणा ॲड करून घेणार आहे आणि छान प्रकारे उकळून घेणार आहोत आपण दुधाला, त्याच्यामुळे साबुदाणा चांगला शिजून येईल। हे बघा साबुदाणा थोडासा असा ट्रान्सपरंट झाला आहे, म्हणजे तो आपला साबुदाणा आता शिजलेला आहे। याच्यानंतर मी त्याच्यात ॲड करणार आहे मखाण्यांची पावडर। हे बघा जाडसर वाटलेली आहेत, काही मखाने असे अर्धेच राहिलेले आहेत, खूप छान लागतात खीर खाताना, सो मी तशीच ॲड केलेली आहे। जर तुम्हाला घट्ट हवी असेल ना खीर एकदम रबडीसारखी, तर तुम्ही त्याच्यात जास्त पावडर मखाण्यांची ॲड करू शकता। मिक्स करून घेऊयात छान प्रकारे। मखाण्यांची खीर खूपच टेस्टी लागते। सो आता उकळी फुटलेली आहे छान, साबुदाणा मखाना शिजलेला आहे, जास्त शिजवायचं नाही आहे मखाना। आता मी त्याच्यात ॲड करत आहे ड्रायफ्रूट्स। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, ऑप्शनलसुद्धा आहे ते। सो आता मी ते काजू आणि बदाम ॲड केलेले आहेत, मनुके मी नंतर ॲड करणार आहे शेवटी। आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशी घट्ट होत चालली आहे खीर। जेवढी मखाण्याची पावडर ॲड कराल ना तेवढं घट्टपणा येतो या खिरीला आणि खूप चव वाढते। तुमच्या घरातल्या सगळ्यांना ही नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा। आता मी ॲड करत आहे इथे साखर। तुम्हाला जेवढं गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता। हेल्दी शुगर फ्री खीर हवी असेल ना फ्रेंड्स, तर तुम्ही ह्याच्यात खजुराची पेस्ट ॲड करा। आता ॲड करूयात आपण वेलची पावडर आणि परत सगळं एकदा मिक्स करून घेऊयात। खरंच खूपच टेस्टी लागते आणि जर थंड करून खाल्लात ना तर एकदम रबडीचीच टेस्ट देते। सो आता ही बघा आपली खीर रेडी झालेली आहे। घट्ट तुम्हाला जेवढी आहे ते हवी आहे तेवढी घट्ट तुम्ही ठेवू शकता। ही बघा छान मस्त आपली अशी साबुदाणा मखाना खीर उपवासासाठी स्पेशल, नवरात्री उपवासासाठी रेडी झालेली आहे। सो हे बघा आता मी शेवटी ह्याच्यात मनुके ॲड करत आहे, नाही ॲड केले तरी चालतील। आणि आता एकदा मिक्स करून घेऊया आणि सर्व करायला घेऊया। खूपच छान अशी आपली ही नवरात्री उपवासासाठी खास मखाना खीर रेडी झालेली आहे। फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही खीर सगळ्यांना आवडेल आणि जर थंड करून खाल्लात ना तर मग क्या बात आहे, खूपच टेस्टी लागते। नक्की ट्राय करून बघा, मी सांगते म्हणून नाही पण बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता हे बघा मी प्लेट बाउलमध्ये सर्व केलेली आहे मस्त गरमागरम मखाण्यांची खीर, ड्रायफ्रूट्सनी गार्निश करत आहे
आणि वरून मनुके टाकलेले आहेत आणि जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी गुलाबांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. एकदा बनवाल ना फ्रेंड्स तर तुम्ही उपवासालाच नाही बाकी इतर दिवशीही तुम्ही नक्की बनवाल आणि तुमच्या समजा घरी पाहुणे येणार असतील आणि तेव्हा जर तुम्ही बनवली ना तुमचे पाहुणे नक्की खुश होतील. नक्की ट्राय करून बघा. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला ही माझी उपवास स्पेशल, नवरात्री उपवास स्पेशल मखाना खीर, ते मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन अशा नवरात्री स्पेशल रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.